का होत आहे अमेरिकन मार्केटमध्ये करेक्शन ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे गेल्या 4-5 दिवसापासून हे डाव जोन्समध्ये 5% करेक्शन झालंय. नॅसडॅकमध्ये त्यापेक्षा जास्त करेक्शन झालेले आहे. पण का झालंय आपल्याला ते जाणून घ्यायचंय. त्याचा आपल्या मार्केटवरती काय परिणाम होणार आहे, ग्लोबल मार्केटवरती त्याचा काय परिणाम झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तर पहिल्यांदा आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता आपल्याला बघायचंय पहिल्यांदा का नेमकी अमेरिकन मार्केटमध्ये काय झाले. अमेरिकन मार्केटचा जर आपण बघितला चार्ट इथे या ठिकाणी मी जरा लावतो थोडा डाव जोन्स पहिल्यांदा, त्यानंतर नॅसडॅकचा चार्ट लावतो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा आपण चार्ट लावूया म्हणजे आपल्याला समजेल का नेमकी करेक्शन जे आहे ते करेक्शन कुठून झालेलं आहे, कुठून करेक्शन चालू झालंय, किती झालंय आपण ते एकदा जाणून घेऊ. आणि त्याकरता थोडं मला मिनिमाइज करतो आणि त्यानंतर आपण बघूया का किती करेक्शन झालेलं आहे ते. आता या ठिकाणी आपण बघूया करेक्शनला सुरुवात जी आपल्याला झाली ती करेक्शनची सुरुवात इथून झाली आहे. आणि इथून सुरुवात झाल्यानंतर आपण बघतोय का जवळजवळ इथपर्यंत म्हणजे जवळजवळ 5% आसपास करेक्शन हे डाव जोन्स मध्ये झालेलं आहे. नॅसडॅकचा जर विचार आपण केला तर नॅसडॅक मध्ये आपण किती टक्के करेक्शन झाले नॅसडॅक मध्ये ते आपण जाणून घेऊया. तर नॅसडॅक मध्ये त्या मानाने जर बघितलं तर किती पर्यंत करेक्शन झालंय. ओके, हा नॅसडॅकचा चार्ट आपण लावलाय बघा. ह्या लेवल पासून करेक्शन चालू झालेलं आहे साधारणतः 29 ऑक्टोबर पासून. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथपर्यंत आपण खाली आलोय. जवळजवळ ऑलमोस्ट 6% करेक्शन त्या ठिकाणी नॅसडॅक मध्ये सुद्धा बघायला भेटते. तर मग आता हे एवढं मोठं करेक्शन का झालेलं आहे याचं जर कारण जर शोधलं तर त्याची जी कारणं आहेत ती कारणं बरीचशी आहेत आणि तीच कारणं आता आपल्याला शोधायची आहेत आणि त्याचा आपल्या मार्केटवरती काय परिणाम होणार आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचे. पण मग त्या मनाने जर आपण आपला निफ्टी जर बघितला तर बघा आता आपण बघतोय का साधारणतः जे मागचे 7-8 दिवस आहेत त्या मागच्या 7-8 दिवसामध्ये आता या मार्केटची चाल तुम्ही बघितली, पण आपल्या मार्केटची जर चाल तुम्ही बघितली तर आपल्या मार्केटची चाल आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी वेगळी दिसते. आता वेगळी म्हणजे काय, आपण बघूया का 29 ऑक्टोबर पासून मार्केट अमेरिकेतले पडतायत. म्हणजे साधारणतः नॅसडॅक 29 तारखेपासून पडतोय आणि जो डाव जोन्स आहे तो 12 तारखेपासून पडतोय. आणि मग आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपणही बघूया का साधारणतः 29 ऑक्टोबर पासून आपलं करेक्शन झालेलं होतं जवळजवळ 3%. पण आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आता आपण क्लोज कुठे आहोत, 1%चं करेक्शन आपलं झालंय. म्हणजे 5 ते 6% मार्केट अमेरिकेचं पडलंय, आपण फक्त त्या ठिकाणी 1% करेक्शन आपल्या मार्केटमध्ये झालेलं आहे. तेही पण आजचा दिवस एक्सपायरीचा आहे आणि म्हणून. तर मग आता कारण आपल्याला शोधायची, तर कारण त्यामध्ये असं आहे का जो एआयचा जो बबल आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना एआय 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 तर ह्या एआयचा बबल आता सध्या फुटलाय आणि तो जो एआयचा फुटलेला जो बबल आहे तो एआयचा फुटलेला बबल हा सगळाच अमेरिकन मार्केटला घेऊन खाली आलाय. तर या ठिकाणी पहिली गोष्ट आता झालं काय, तर आता ही सुरुवात झाली ती झाली सुरुवात कोणापासून, फेड पासून. फेडचं म्हणणं आहे का जे आम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये व्याजदर आम्ही करणार जे कमी करणार होतो ते मे बी पॉज होऊ शकतात. त्यामुळे फेड हा एक कारण आहे. फेड ही व्याजदर कमी करणार नाही याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरं, हे फेड फेड का म्हणते व्याजदर नाही कमी करणार, कारण काय झालेलं आहे का इन्फ्लेशन जे आहे ते इन्फ्लेशन वाढलेलं आहे, म्हणजे महागाई वाढलेली आहे. त्यामुळे फेड व्याजदर कमी करणार नाहीये. महागाई कुणामुळे वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे टॅरिफमुळे महागाई वाढली. महागाई टॅरिफमुळे वाढली. तर टॅरिफ कुणी लावलेत, डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफ लावलेले आहेत. ओके, आणि आता त्यांनी युटर्न घेतलेला आहे. पण आता काय झालंय, युटर्न घेतलाय पण आता जो आपण म्हणतो ए आय किंवा जे काय आपण म्हणूया टेक टेक कंपन्या, टेक्नॉलॉजी सेक्टर मधल्या कंपन्या, आणि त्या कंपन्यांचं एकंदरीत असं दिसतंय की त्यांना मिळालेल्या ऑर्डर, त्यांनी लावलेला खर्च, त्यांची वाढलेल्या किमती, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मिसमॅच होत आहेत. म्हणून ह्या एआय किंवा ह्या टेक्नॉलॉजीच्या सेक्टरशी संबंधित कंपन्यांमध्ये फॉल बघायला भेटतोय, करेक्शन बघायला भेटते. आणि त्यामुळे होतंय काय, त्यामुळे नॅसडॅक पडतोय आणि नॅसडॅक पडल्यामुळे तो डाव जोन्सला घेऊन पडतोय. आणि त्यामध्ये आणखीन एक कारण झालंय का जो त्यांचा आपला हा जो काही इंडेक्स आहे, कुठला, डॉलर इंडेक्स, आता तोही महत्वाचा आहे बघा.
आता इथे आपण जरा घेऊया हा डॉलर इंडेक्स. बघा, हा जो डॉलर आहे, हा डॉलर इंडेक्स त्यांचा तो साधारणतः 97च्या आसपास होता, तो 99 झालाय. आता डॉलर इंडेक्स जर मजबूत जर झाला तर काय असतं, हे डॉलर इंडेक्स कमकुवत होणं हे तिथल्या मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. पण डॉलर इंडेक्स मजबूत जर झाला तर ती मार्केटसाठी खराब गोष्ट आहे आणि त्यानंतर बाकीच्या करन्सीसाठी खराब गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ह्या डॉलर इंडेक्स मजबूत होण्याची आपण बघतोय का बिटकॉइन जो आहे, तो बिटकॉइन हा जवळजवळ आपल्याला त्याच्यामध्ये जे करेक्शन झालेलं आहे त्या बिटकॉइन मध्ये करेक्शन अराउंड 1,27,000 पासून जवळजवळ आता तो 90,000 पर्यंत आलेला आहे. म्हणजेच जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचं साधारणतः त्यामध्ये 25% पेक्षा जास्त करेक्शन बिटकॉइन मध्ये झाले. आणि सोन्यामध्ये कालपासून जरा करेक्शन आहे, जवळ 2 दिवसामध्ये सोन्यामध्ये पण करेक्शन झालेलं आहे. तर मग आता हा डॉलर इंडेक्स मजबूत होणं हे जरा थोडं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा निगेटिव्ह आहे. कारण काय असतंय का जगामध्ये सगळ्याच देशांची जी आपण म्हणूया चलन आहे ते साधारणतः डॉलर म्हणून वापरलं जातं. डॉलर जर महाग जर झाला तर मग त्या ठिकाणी सगळ्याच देशांचे खर्च वाढतात. हा डॉलर वाढणं आणि हे सुद्धा जरा थोडंसं मार्केटसाठी निगेटिव्ह संकेत आहेत. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का नेमकी आता काय आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे, ग्लोबली काय झालंय, आपण ते एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. त्याकरता आपण परत इथे येऊया. आता या ठिकाणी ग्लोबली जर आपण बघितलं तर आज काय काय झालेलं आहे ते आपण जर बघितलं तर इथे आपल्याला दिसतंय का काय आहे चालू जगामध्ये. ठीक आहे. आता हे ग्लोबल माहोल जर तुम्ही बघितला, हा तुम्हाला जरा ग्लोबल माहोल मी दाखवतो इथे बघा. आता काल जो डाव जोन्स आहे, तर हा डाव जोन्स काल जवळजवळ 557 पॉईंट करेक्शन झालं डाव जोन्स मध्ये. जवळजवळ त्या ठिकाणी किती टक्के, 1.25% करेक्शन झालं. फक्त 3 कंपन्या त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये होत्या, 27 कंपन्या ह्या त्या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये होत्या. आज आपण बघतोय का युरोपियन मार्केट जे आहे, तर काल नॅसडॅक मध्ये जवळजवळ 1%च्या आसपास करेक्शन झालं. आता युरोपियन मार्केटमध्ये बघतोय का आपण, डॅक्स हे आपली जर्मनीचं मार्केट आहे, आता यामध्ये जवळजवळ 1.25% करेक्शन चालू आहे. त्याच्यानंतर फुटसी मार्केट आहे आणि त्यामध्ये जवळजवळ जवळजवळ 1.5% करेक्शन आहे. त्यानंतर हँगसँगमध्ये आज 2.25% करेक्शन झालंय. निकाईमध्ये 3.25% करेक्शन झालेलं आहे. म्हणजेच हे जो सगळा ग्लोबल माहोल आहे तो सगळाच निगेटिव्ह आहे. आणि त्यानंतर आत्ता सध्या आपण बघूया काय चालू आहे. तर आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे आपल्याला डाव जोन्स मध्ये जवळजवळ 314 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटते. नंतर US 500 जो आहे आणि त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 34 पॉईंटचं करेक्शन आहे, साधारणतः 10% करेक्शन आहे. आणि नॅसडॅक जो आहे तो अजून काही त्याचं चालू झालेलं दिसत नाही तर फ्युचर. आणि जो डॉलर इंडेक्स आहे तो जवळजवळ साधारणतः 99 पॉईंट 99.5च्या आसपास आहे. आणि जो S&P 500 आहे तर त्यामध्ये जवळजवळ म्हणजे जो त्यांचा विक्स आहे तर त्या विक्स मध्ये जवळजवळ 5%ची वाढ झाली. आता डॉलर इंडेक्स कसा वाढलाय आपण एकदा थोडं बघूया. हा नेमकी किती प्रमाणात वाढलाय, काय झालेलं आहे डॉलर इंडेक्स मध्ये, आपण ते एकदा जाणून घेऊ. पण आता जरा थोडा आजूक म्हणजे आज जरा थोडासा शांत वाटतोय. आता आज तो शांत वाटतोय म्हणजे आता तो तसा शांत राहील का नाही ते काही सांगता येणार नाही आपल्याला. पण बघा इथे आपण जरा थोडस काय करूया, इथं याच्यावरती एका दिवसाचा ओके. हा, आता हा जो डॉलर इंडेक्स आहे याला आपण जरा थोडं 15 मिनिट टाइम फ्रेम वरती लावूया. ठीक आहे. आता हा डॉलर इंडेक्स आपण बघतोय का आपल्याला जवळजवळ गेल्या जवळजवळ तुम्ही बघितलं असं बघा, ह्याचा चार्ट तुम्हाला असं कंटिन्युअसली वरती वरती जाताना दिसतो. त्यामध्ये काय अशी एवढी मोठी दिवसाला 1% मुवमेंट होत नाही. पण आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर एका महिन्यामध्ये जवळजवळ डॉलर इंडेक्स मध्ये तुम्हाला वाढ बघायला भेटते 1.5%च्या आसपास. 3 महिन्यामध्ये 1.5%च्या आसपास वाढ आहे. 6 महिन्यामध्ये म्हटलं तर मायनस आहे. आणि अख्ख्या सगळ्या 5 वर्षामध्ये फक्त त्यामध्ये 7.5%ची वाढ झाली आहे. पण जर तुम्ही बघितलं तर एका वर्षामध्ये जे दिसतंय ते करेक्शन दिसतंय, एका वर्षामध्ये जवळजवळ 6.5%चं करेक्शन. आणि तेव्हा आता हा डॉलर इंडेक्स थोडासा पॉझिटिव्ह होतोय आणि ती गोष्ट जरा थोडीशी निगेटिव्ह आहे. आणि त्यानंतर आपण जरा थोडंसं बघूया बॉन्ड यील्ड जे आहे ते बॉन्ड यील्ड अमेरिकेतले काय म्हणतायत. बॉन्ड यील्ड जर आपण बघितले तर बॉन्ड यील्ड मध्ये आपल्याला ठीक आहे, यामध्ये जाहिरात एवढ्या येत नाही या investing.com मध्ये. ठीक आहे, आपण या ठिकाणी इथे आपल्याला बॉन्ड्स वगैरे जे असतील ते आपण इकडे बघूया एकदा थांबा.
इकडे बॅक येऊया आणि मग आपल्याला त्या ठिकाणी बॉन्ड यील्ड वगैरे समजतील. ठीक आहे. आता इथे आपण आलोय आणि इथे आपण आल्यानंतर आपल्याला इथे बघायचे आहेत बॉन्ड्स यील्ड. तर बॉन्ड्स जर बघितले तर बॉन्ड्स मध्ये सुद्धा आज आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटते. म्हणजे का जो काल जे आपल्याला थोडीशी अशी वाढ बघायला भेटली होती, आज त्या ठिकाणी थोडं करेक्शन त्या ठिकाणी बॉन्ड यील्ड मध्ये बघायला भेटले. कम्युनिटीमध्ये जर बघितलं तर कम्युनिटीमध्ये सोन्यामध्ये करेक्शन आहे, चांदीमध्ये करेक्शन आहे, क्रूड ऑइलमध्ये सुद्धा करेक्शन आहे आणि त्यानंतर कॉपरमध्ये करेक्शन आहे. तर ह्या सगळ्याच जवळजवळ मेजरली कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला करेक्शन बघायला भेटते. तर म्हणजेच एकंदरीत जर मूड आणि माहोल जर बघितला तर त्या ठिकाणी मूड माहोल आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह दिसतोय. ओके. आणि मग आता आपला गिफ्ट निफ्टी काय म्हणतोय ते आपण या ठिकाणी एकदा बघूया. गिफ्ट निफ्टी जर बघितला तर गिफ्ट निफ्टी आपल्याला या ठिकाणी काय सांगतोय. गिफ्ट निफ्टी आपल्या या ठिकाणी 21 पॉईंट मायनस आहे, म्हणजे इतका काही इम्पॅक्ट झाला नाही. कारण जो डाव फ्युचर जो निगेटिव्ह आहे आणि तो आपलं मार्केट चालू असतानाच तेवढा निगेटिव्ह होता आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती आलेला आहे. पण आता इथे आपल्याला बघून घ्यायचंय का आपल्या मार्केटमध्ये उद्या आपल्याला काय करायचं. तत्पूर्वी आपण बघूया. आज आपल्याला मार्केटमध्ये आपला FIDIचा डाटा तर अजून आलेला नसेल, पण इथे आपल्याला बघायचं का इंडेक्समध्ये काय काय झालेलं आहे. तर आज आपल्याला निफ्टीमध्ये करेक्शन बघायला भेटलं जो 0.5% आसपास, आणि निफ्टी बँक आहे तो दिवसभर पॉझिटिव्ह होता पण शेवटी थोडासा निगेटिव्ह गेला. आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये कधी आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये करेक्शन होतं. स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये आज करेक्शन होतं. IT मध्ये 1% करेक्शन बघायला भेटलं. मेटलमध्ये पण 1.25% आसपास करेक्शन बघायला भेटलं. रियालिटीमध्ये 2% करेक्शन बघायला भेटलं. आणि त्यानंतर आपल्याला आज जवळजवळ आपल्याला सगळ्या सेक्टरमध्ये करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि आपला FIDIचा डाटा काय अजून आलेला नाहीये. तेव्हा आता आपण या ठिकाणी आपल्या निफ्टीचा जो चार्ट आहे तो निफ्टीचा चार्ट जरा थोडासा आपण ह्या ठिकाणी थोडा निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी बघू. आता निफ्टीचा चार्ट जर आपल्याला बघायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. एकदा ठीक आहे, डिलीट केलं याला मी. आणि आता इथे आपण हा चार्ट बघूया. काल मी आपल्याला सांगितलं होतं का 24,910च्या आसपास जर आपल्याला एकदा निफ्टी जर भेटला तर त्या ठिकाणी आपण त्याला खरेदी करू शकता. आणि त्याने आपल्याला इथे सकाळी ह्या ठिकाणी एक आपल्याला एवढा ट्रेंड आहे तो साधारणतः अराउंड 100 पॉईंटचा जे काय आहे आपल्या याची 100 पॉईंटची मुवमेंट, ती मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी आज निफ्टीने दिली. पण त्यानंतर परत आपल्याला शेवटी साधारणतः अर्ध्या तासामध्ये एक सडनली फॉल बघायला भेटला. कारण आज विकली एक्सपायरी होती. विकली एक्सपायरीमुळे आज आपल्याला मोठी मार्केटमध्ये उठापटक सुद्धा बघायला भेटली. म्हणजे व्हॉलॅटिलिटी आपल्याकडे आपल्याला ठीकठाक अशी त्या ठिकाणी बघायला भेटली. पण मग आता जर आपण सपोर्ट जर बघितला निफ्टीचा तर तो सपोर्ट आपल्यासाठी कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता सपोर्ट जर आपण बघितला तर इथे आपल्याला या ठिकाणी सपोर्ट कोणता दिसतोय बघा. इथे हा सपोर्ट आपल्याला दिसतोय अराउंड ही एक लेवल आहे बघा. हा लेवल आहे साधारणतः हॉरिझॉन्टल लाईन नाही घेतली मी, वाटतं हॉरिझॉन्टल घ्यायला हवी. हा 25,810 हा एक आपल्यासाठी चांगला सपोर्ट आहे. आपण जर 25,810च्या आसपास जर आपल्याला निफ्टी जर भेटला तर आपल्याला उद्या हा खरेदीचा चांगला मौका आहे. आणि नंतर त्याच्या खाली जर थोडासा डीप जर भेटला अजून तर 25,742 हा सुद्धा एक आपला चांगला खरेदीचा मौका आहे. पण आपल्यासाठी रेजिस्टंट कोणता आहे तो जर बघितला आपण तर हा आपला रेजिस्टंटचा झोन आहे तो आहे अराउंड 26,000च्या आसपास. म्हणजेच जर निफ्टीमध्ये आपल्याला खरेदी करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 25,810 त्याच्यानंतर 25,750 हा एक आपला चांगला खरेदीचा झोन आहे. तिथून टार्गेट मे बी पॉसिबल आहेत 25,900 आणि त्यानंतर 26,000 आणि त्यानंतर 26,100 पर्यंत टार्गेट आपल्याला या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला भेटतील. म्हणजेच आपल्याला बाय ऑन डिप्स ह्याच तंत्रनीतीचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्याकरता तुम्ही या ठिकाणी सुपर ट्रेंड लावू शकता. आता सुपर ट्रेंड लावताना आपल्याला त्या ठिकाणी सुपर ट्रेंड 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर लावला तर त्या ठिकाणी ट्रेड आपल्याला भेटणार नाही. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण या ठिकाणी सुपर ट्रेंड लावू शकता. आणि जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुपर ट्रेंड जर लावला तर त्या ठिकाणी तुम्हाला 10-2चा सुपर ट्रेंड जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगली मोठी मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता येईल. आता जर तुम्ही या ठिकाणी जर हा 10-2चा सुपर ट्रेंड जर ठेवला असता आणि थोडासा एसएल मध्ये बफर ठेवायचा असतं, म्हणजे तुम्हाला बरोबर या ठिकाणी सुपर ट्रेंडच्या लाईनचा एसएल नाही, थोडा खाली पण थोडा सुपर ट्रेंड ठेवावा लागतो. आता ह्या ठिकाणी जर समजा हा ट्रेड जर घेतला असता तर बघा या ठिकाणी तुमचा ट्रेड सकाळी झाला असता 25,934 आणि त्यानंतर हा टॉप जवळ गेला होता जो 60-62 पॉईंटची मुवमेंट
ती त्या ठिकाणी कॅप्चर करता आली असते. आणि त्यानंतर हा फॉल एकदम फार शेवटी झाला, त्यामुळे काही एवढ्या असा म्हणजे काय होतं 3च्या नंतर जास्त कोणी ट्रेड करत नाही आणि फॉलही हा 3च्याच नंतर झालाय, त्यामुळे तो फॉल आपण या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण खिचगंतीमध्ये पकडायचा नाही. आणि तेव्हा आपण याचा वापर करू शकता. सुपर ट्रेंड 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती 10-2चा सुपर ट्रेंड लावू शकता. आणि अजून तुम्हाला जर थोडासा एसएल जर तुम्हाला थोडा वाईट ठेवायचा आहे, वाईट म्हणजे थोडासा अजून खाली ठेवायचा आहे, तर सुपर ट्रेंड 10-3चाही वापर करू शकता. 10-3चा जर सुपर ट्रेंड लावला तर तुमचा हा एसएलची लाईन थोडी खाली येते आणि मग तुम्हाला हा एवढा ट्रेड भेटतो बघायला. पण जरा थोडीशी त्याच्यामध्ये थोडी 5 मिनिटाच्या याच्यामध्ये टाइम फ्रेम मध्ये थोडीशी लेट एंट्री होते. थोडे कॅन्डल वरती लावून बघा. आपण या ठिकाणी हेकन लावले, थोडे कॅन्डल वरती लावा. कॅन्डल वरती लावल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीची एंट्री भेटते थोडीशी. पण ठीक आहे, मग आपण त्यापेक्षा आपण आपलं जे काय आहे आपली कॅन्डल आहे आपली हेकन एसी 30 लावलेली चांगली. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 10-2 आणि परत 10-3चा वापर करू शकता. समजा एखाद्याला लवकर एंट्री पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लवकर एंट्रीसाठी 10-1.5चा सुद्धा वापर करू शकता. 10-1.5चा वापर करू शकता. त्यावरती एकदम चांगली एंट्री भेटते बघा, स्मार्ट एंट्री भेटते. आता इथं बघू शकता तुम्ही जर 10-1.5चा जर वापर केला असता तर थोडी लवकर एंट्री भेटली असती तुम्हाला. 25,920ला एंट्री भेटली असती तुम्हाला. तुमचा एक्झिट हा जवळजवळ अराउंड इथे झाला असता, म्हणजे इथे तुम्हाला जवळ किती 20 पॉईंट, पण तुमचा एसएल जर बघितला 10-3चा वाजला नसता, हा तुमचा इथे वाजला असता. 33 पॉईंटची त्या ठिकाणी तुम्हाला आरामशीर मुवमेंट बघायला भेटली असती. तर ह्या प्रकारे तुम्ही निफ्टीमध्ये उद्या ट्रेड घेऊ शकता, सुपर ट्रेंडचा वापर करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला सुपर ट्रेंडमध्ये होतं काय फायदा, तुम्हाला त्या ठिकाणी प्री डिफाईन तुमचा एसएल वगैरे सगळ्या गोष्टी कळतात, म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. तर आता हे झालं निफ्टीचा. थोडं बँक निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी बघूया. बँक निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर हा निफ्टी बँक आपल्याला काय सांगतोय बघा. बँक निफ्टीमध्ये आपण आज दिवसभर आपल्याला एक जी मुवमेंट आहे अशी पॉझिटिव्ह कन्सोलिडेशन टाइप मुवमेंट बघायला भेटली, पण बँक निफ्टीने आज परत नवीन लाईफ टाइम हाय मारलेला आहे. तो नवीन लाईफ टाइम हाय जर बघितला तर तो होता 59,103 रुपयाचा एक नवीन लाईफ टाइम हाय बँक निफ्टीने मारला. आणि पण तिथे आपल्याला शेवटी आपण बघतोय का करेक्शन बघायला भेटलं. जवळजवळ त्या ठिकाणी 200 पॉईंटच्या आसपासचं करेक्शन शेवटी बघायला भेटलं. पण आता बँक निफ्टीसाठी आपल्याला जो सपोर्ट आहे महत्वाचा, तो सपोर्ट झोन जर आपण बघितला तर कालच मी आपल्याला सांगितलंय 58,600-500 हा एक बँक निफ्टीसाठी चांगला सपोर्ट आहे. 58,600च्या आसपास बँक निफ्टी हा चांगला बाय झोन आहे. इथे जर तुम्ही खरेदी केला तर टार्गेट तुम्हाला पॉसिबल आहे 59,000 आणि त्यानंतर 60,000 थोडंसं शॉर्ट टर्म टार्गेट ह्यामध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. तेव्हा आपण का याचा वापर करू शकता. याच्या बँक निफ्टीसाठी 58,600च्या लेवलचा जर आपण त्या ठिकाणी थोडी वाढ बघितली आणि त्या ठिकाणी जर भेटला तर तुम्हाला या ठिकाणी 59,000 आणि त्यानंतर 60,000 पर्यंत टार्गेट तुम्हाला बघायला भेटतील. ही शॉर्ट टर्म टार्गेट आहेत. आणि तेव्हा आता इथे मी तुम्हाला सांगितलंय का आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचा. ओके. आणि तेव्हा आता बघूया आता रात्री संध्याकाळच्या वेळेस अमेरिकन मार्केट काय क्लोज होते. कारण आता हे सगळं जे आपलं मार्केट आहे, आपलं मार्केट क्लोजिंग सगळं ह्या डाव जोन्स वरती सगळं असणार आहे. कारण आता उद्या काय आपल्याला एक्सपायरीचा सहारा भेटणार नाही. आज आपल्याला एक्सपायरीचा सहारा भेटला, त्यामुळे आज आपल्याला खूप काही करेक्शन असं काही बघायला भेटलं नाहीये. पण आपल्याला उद्या एक्सपायरीचा सहारा भेटणार नाहीये, म्हणून आपल्याला उद्या हे प्युअरली डाव जोन्स काय करतोय आणि त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. पण जर आपण या ठिकाणी डाव जोन्सचा गेल्या 2-3 दिवसातला जर सगळा मुवमेंट जर बघितली तर ह्या ठिकाणी डाव जोन्स मध्ये सुद्धा करेक्शन झालेलं आहे. मे बी एखादी शॉर्ट कव्हरिंग डाव जोन्स मध्ये अपेक्षित आहे. कारण इथे आपण बघतोय का जवळजवळ हे करेक्शन जर आपण बघितलं तर करेक्शनचा आपल्याला टॉप आणि नंतर आत्ता चालू असलेला रेट यामध्ये जवळजवळ आपण बघतोय का 2200 पॉईंटचं करेक्शन झाले, म्हणजे अराउंड 2,000 पेक्षा जास्त पॉईंट डाव जोन्स पडलाय. तर थोडीफार रिकव्हरीची उम्मीद याच्यामध्ये डाव जोन्स मध्ये आहे. ओके. तेव्हा आता बघूया नेमकी उद्या काय होते. पण आता तत्पूर्वी आपण इथे थांबूया. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम पेड चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आपल्याला त्यामध्ये जे काय आपले स्विंग ट्रेड असतात त्याविषयी तुम्हाला अपडेट दिले जातात. ओके. आणि तेव्हा इथे थांबूया आपण. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.